मस्त केलंय सेन्सरी स्टाईल. हिरो आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आयपन भारीमध्ये. सो आज आहे डे 4 इन सिंगापूर आणि आज आम्ही चाललो आहोत सेंटोसा आयलंडला. सो आज रुहीच्या आवडीचा दिवस, कारण आज हे बीच आणि अजून बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज आहेत. आधी ॲक्वेरियमला पण जाणार आहोत. सो म्हणून ती खूप एक्सायटेड आहे की चला आज बीचला जायचं आहे फायनली. तिला तेच आवडतं फक्त. सो चला, तर मग आज तर पूर्ण डे आमचा सेंटोसावरच आहे. आणि ज्या दिवशी युनिव्हर्सलला जसं गेलो तसंच आजही जायचं आहे. सेम तिथेच आहे, सेंटोसा आयलंडवरच युनिव्हर्सल होतं आणि तिथेच हे पण आहे. ॲक्च्युली दोन्ही एका दिवशी नाही होत, सेंटोसामध्ये आयलंड पण आणि युनिव्हर्सल पण. म्हणून आम्ही युनिव्हर्सलला एक दिवस दिला होता आणि आता आयलंडवर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला एक दिवस. सो मी आज मस्त झाली. मी आज असं गोल्डन आयलायनर लावलं आहे वेगळं काहीतरी आणि असं काहीसा माझा लुक केला आहे मी आज. आणि रुही पण थोडीफार मला ट्विनिंग ब्राऊनमध्ये आहे आणि तिला खूप झोप येते, त्याच्यामुळे तिला कसं पटकन रेडी करून आम्ही आता निघतोय. सो आता निघू, मेट्रोनी वगैरे जाऊ, कसं ते तुम्हाला दाखवते. त्या दिवशी सारखंच मोनोरेलनी. तर चला चला सर स्टेडियम. आणि आज रुहीचं खुशी, कारण की तिला वॉटरमेलन मिळाले, जे मी इंडियात समरमध्ये देते. आता नाही आहे सीझन म्हणत होते, पण इथे मस्त तिला भेटले तर तिला खूप आनंद झाला. आणि तिचे नगेट्स पण आहेत फेवरेट. आज मजा आहे तिला ब्रेकफास्ट. आता आम्ही पोहोचलोय केबल कारच्या इथे, बघू शकता तुम्ही मागे. मोनोरेलनी आयलंडवर न जाता आम्ही आता केबल कारनी जाणार आहोत आयलंडवर आणि मग ॲक्वेरियम बघणार आहोत. सो काहीतरी हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स होईल, म्हणून यावेळेस जाताना केबल कारनी जाणार. आपण कुठे चाललोय बघ कसं. आपण खाली कुठून चाललोय. हो, त्यांना रॉकेट म्हणतीये. रॉकेट नाहीये ते, केबल कार. सगळे वर जातात, खाली खाली जातात. ते बघ इथं फिशचा आकार आहे. मग हे बघ फिशच्या आकारात बिल्डिंग येते. काय बघ ॲक्वेरियम आहे, तिथे चाललोय आपण. तिथेच आहे बघ, ते फिशचा आकार आहे ना तिथे. मिनी गोल्स. ओली ओशन. हा
इकडे हॅरी पॉटर इकडे युनिव्हर्सल इथे युनिव्हर्सल आणि बघ मग हे फिशचा आकार आहे. एकदम स्पायडरमॅनची गाडीच आहे. स्टिंगरे मग तुझ्या डोक्यावर पिल्लू नाव आहे का त्याचं? माऊला पेटेल फिरून आला. किती छान आहे इथं एवढं दिसतं. कसं गं वेगळं 넌 이모야.
आता हे पण पडेल बघा. आमचं सेंटोसा आयलंड झालंय विजिट करून आणि आता आम्ही चाललो बीचला. बीच स्टेशनला उतरून इथून असं शटल घेऊन वेगवेगळ्या बीचेसला जाता येतात. जिथे तुम्हाला पाहिजे तिथे जाता येतं. Continental Asia. Alight here for Palawan Beach, southernmost point of continental Asia and the side entrance to Capella, Singapore. सो आम्ही पोहोचलो आहोत पलवान बीचला. तो तिथला ब्रिज एक क्रॉस करून जायचं पुढे आणि आता काही नाही बीचवर. आता बीचवर मस्त रिलॅक्स थोडा वेळ. थोडंसं ऊन आहे, ऊन कमी झालं की रुईला बीचमध्ये पाण्यात घेऊन जातो. हालतोय. मॅनमेड आहे का आपण? यांच्याकडचं असं बीच वगैरे पाहिलं ना की असं वाटतं आपल्याकडे किती छान छान बीच आहेत, किती छान नेचर आहे आपलं. म्हणजे लांब लांबपर्यंत समुद्र, असं सिनरी असते आपल्याकडे, डोंगर, झाडं. इथे तर साईडला लगेच बिल्डिंग दिसतात लगेच. त्यांच्याकडे नेचरनी सगळं मॅनमेड असतात गोष्टी, पण आपल्याकडे खरी ब्युटी असं मला हे बघून तरी वाटलं. म्हणजे आहे बीच, पण आपलं बीच खूप म्हणजे फक्त आपल्याकडे फक्त क्लीन नसतात, तोच एक प्रॉब्लेम आहे. नाहीतर आपलं खरंच खूप छान असतं सगळं, असं मला वारंवार आता सगळं पाहिल्यानंतर वाटायला लागलं. म्हणजे इवन आपल्याकडे तर मला वाटतं कोकणात एवढं सुंदर असतं सगळं. बाकी लांब तर कुठे जायची गरजच नाही, कोकणच एवढं सुंदर आहे आपलं, खूप छान. म्हणजे मला इथे असं मॅनमेड सगळ्या बीच पण मॅनमेड म्हणजे नाही आहे हे मॅनमेड, पण असे काही काही मॅनमेड बनवले आहेत त्यांनी साईडला. तर थोडंफार पाणी आणि थोडंफार साईडला बिल्डिंग आणि सगळं असंच काय. त्यात किती मजानी जो आपल्याकडच्या व्ह्यूमध्ये मजा आहे, साईडनी सगळं थांग समुद्र आहे वगैरे. सो मी खरंच ते मिस करते की जेवढं आपण बाहेर फिरतो ना आपल्या देशाचं कौतुक आपल्याला जास्त वाटतं. तसं काहीसं झालं आहे मला आता. हा बघ ब्रिज याच्यावर चालत आलो ना आपण, आता परत जायचं. किती गर्दी झाली, किती खेळायचं आता. मोर इथे असे रोडवरच फिरतात खूप सारे, सारखे येतात दिसतात. त्यांच्यासोबत वॉक करतोय बघ, मोरांसोबत वॉक. एवढ्या जवळून सगळं काही इथेच थोडं थोड्या अंतरावर नाही. इथे मिनी गोल्फ वगैरे पण तुम्ही खेळू शकता. आयलंडवर सगळ्या गोष्टी आहेत, जवळजवळ ते लांब नाही. सेंटोसा आयलंडवर मी जेवढं पाहिलं तेवढं दुपारपेक्षा ना इव्हिनिंग नंतर जास्त हॅपनिंग असतं. खूप सारे शोज किंवा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे खूप छान छान असतं. सो तर झाली आहे संध्याकाळ, 7 पण वाजलेले आहेत, वाजून गेलेत म्हणजे. आणि आता नाही एक शो असतो सेन्सरी स्कायस्के, विंग्स ऑफ टाईम समथिंग पण असतो, तो आम्ही नाही बुक केलेला आहे. आम्ही आता सेन्सरीचा करणार आहे. तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही कोणीही बघू शकता असं आहे.
सो इन केस विंग्स नाही करते तर हा नक्की करून बघू शकतो. सेन्सरीज ओके. दुपारी जे आम्ही घोड्यांजवळ रुईत ना खेळत होती ना ते घोडे रात्री असे मस्त लाईट लावले, अजून छान दिसतं. आहे छोटंसं सायलेंट पण खूप काही गोष्टी त्यांनी डेकोरेशन सारखे केल्यात म्हणून ते छान वाटतं. शो तर असाच होता नॉर्मल, जसं आर्ट सायन्स म्युझियममध्ये आम्ही खूप मोठा असे शोज पाहिले त्यामुळे ठीक होता. म्हणजे फ्रीमध्ये तर ठीकच आहे, थोडंफार बघण्यासारखं छान आहे. आणि आता आम्ही वापस चाललो आहे केबल कारनी, म्हणजे आमचं रिटर्न पण केबल कारनीच होतं, दोन्ही होतं. तर मग आम्ही केबल कारनीच वापस चाललो आहे आणि 8 वाजलेत. पण तरी आमचा पुढचा प्लॅन आहे की थोडंसं लिटिल इंडिया किंवा ते बगी स्ट्रीट वगैरे आहे तिकडे जाऊन यायचा, कारण की उद्या आहे आमचं चेकआउट एअरपोर्टवरनं. म्हणजे एअरपोर्टचा एक डे ठेवला, कारण की त्यांचं एअरपोर्ट पण बघण्यासारखं आहे, तर तो पूर्ण दिवस तिथं पण आहे. तर म्हटलं आजच काय थोडंफार फिरून येऊया, शॉपिंग करत. तसं आम्ही फार काही करत नाही, पण एकदा बघून यावं म्हणून तिथे पण जाऊन येऊ. सो चला. खालून डोंगर असते. आम्ही आता आलो आहोत लिटिल इंडियामध्ये. तिथे मला होमिओपॅथी क्लिनिक दिसते, सगळे इंडियन दिसत आहेत आणि आजूबाजूला टेलर पण आहेत, टेलर शॉप. लिटिल इंडियाचा भाग आहे हा. सगळ्या गोष्टी बघा कशा. Google Pixel, Oppo, Vivo, Realme. आनंद भवन, बालाजी, हे सगळे मी रेकमेंड पण केले आणि सगळे म्हणतात. आम्ही आनंद भवन आणि कैलास तिथे कैलास मध्ये पण आहे प्रभात. सगळं लिटिल इंडिया, गर्दी, सगळं इंडियात आल्यासारखंच वाटतंय इथे. आर्य समाज टेम्पल, हिंदी स्कूल आहे हा, एवढी छोटी. साऊथ इंडियन आहे आणि नॉर्थ इंडियन मागवलं आहे, त्याच्यामुळे
आणि इंडियन जेवण जेवायचं सुख खूप छान वाटतं. एवढं सगळं बघून सगळं आपलं मस्त वाटतंय. आता मी थोडीशी स्ट्रीट शॉपिंग आणि मुस्तफामध्ये जाऊन बघते की सर सोवेनियरमध्ये काही घ्यायचं असेल तर काय आहे तर ते बघूया. ते रोडवर पण बरंच काय काय आहे तर ते पण बघते. हो सो स्ट्रीट शॉपिंग नंतर आता 12 वाजत आले पण मंदिर जे फेमस आहे इथलं ते पण जाता जाता लागतं. बऱ्यापैकी शॉपिंग करून आम्ही निघालो आहे वापस रूमवर जायला. इथून जवळच आहे आमची रूम म्हणजे 600 मीटर वगैरे. सो आणि मेट्रोज आता बंद झाल्यात त्यामुळे आता आम्ही बाय वॉक चाललो कारण की जवळच आहे. नाही तर टॅक्सी होता ऑप्शन बट जवळ असल्यामुळे मग बाय वॉक चाललो आहे. सो भरपूर मोठं आहे लिटिल इंडिया आणि शॉपिंगसाठी ॲक्च्युली बग्गी स्ट्रीट म्हणतात पण आमच्याकडे वेळ नाही म्हणून मग मी इथे थोडंफार बघितलं काय काय घेतलं. जास्त काही नाही थोडंफार घेतलं आहे. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं ऐकून आणि बाय पण दोन्ही एन्जॉय करा.